स्वामी मुक्तानंद विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे कार्यानुभव संधी इंटरव्ह्यू ऑन द जॉब ट्रेनिंग कार्यशाळा संपन्न। स्वामी मुक्तानंद विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय येवला व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत आयोजित कार्यानुभव संधी इंटरसिटी व ऑन द जॉब ट्रेनिंग कार्यशाळा 23 जुलै 2025 रोजी कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथील प्रमुख व्याख्याते मनोज दिवटे, प्रदेशाध्यक्ष भाजपा विणकर, प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र शासन उद्योग धोरण समिती सदस्य तसेच व्याख्याते राजेंद्र हंडरे संचालक, सह्याद्री बायोटेक येवला यांच्या उपस्थितीत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती। तसेच उद्योजक मारुती पवार, नाविन्य पैठणीचे संचालक, तारंगण पैठणीचे संचालक यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर एम.व्ही. पाचोरे, डॉक्टर ए.पी. त्रिभुवन, या प्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। मी केरोसिनवर चालू केली, माझ्या डोक्यावर खाली भट्टी केली आणि त्याच्यावर चालू केली। सुरुवातीला मला खूप त्रास झाला, पण त्या त्रासातून माझं डेव्हलप इतकं लवकर झालं की माझी अपेक्षापेक्षाही जास्त त्याच्यात भरभराट झालेली। ती मशीन आज इंदोरला आहे, अहमदाबादला आहे, बऱ्याच ठिकाणी आहे। त्याच्यानंतर माझी कुरकुरेची मशीन होती, कुरकुरेची मशीन माझ्याकडं लॉकडाऊन मध्ये 22 जण काम करत होते। आधी माझ्याकडे 7-8 जण काम करतात। माझ्या वयामध्ये कमी केलेलं आहे, तरी पण कोणाला काही त्याची सिच्युएशन नका तुम्ही घ्या बघा। मला पैठणी बनवायला पण एका वर्षात मी थोडंसं भांडवल तयार केलं, जे साडी आम्ही महिन्याला मला 2000 रुपये मिळायचे। त्यानंतर मी पुढे डिझाईन चेंज केलं आणि माझा ॲक्वागार्डचा बिझनेस केलाय। माझे गुरु आहेत त्रिकोण सर। माझ्या युट्यूबला सारांनी व्हिडिओ काढलेला आहे। त्या व्यवसायाची जाणीव असते किंवा आजूबाजूच्या लोकांना त्याचा कुठेतरी अभिमान असतो। ज्या व्यक्तीला किंवा ज्यांना तो व्यवसाय वंश परंपरेने किंवा अगदी सहज रित्या मिळतो तेवढी त्याला त्याची तत्परता नसते किंवा त्याच्यात आनंद नसतो। पण ज्या व्यक्तीने तो स्क्रॅच लेवल पासून सुरू केलाय आणि आता भरभराटी आणलाय, त्याच्यात खरं त्याचं कौशल्य खरं काम आहे। बरं, खरोखर व्यवसायाला प्रत्येक याच्यात तुमचं कौशल्य लागतं का? बिलकुल नाही, बिलकुलच नाही। तुम्ही म्हणाल की मग शिकायचं कशासाठी? आज माझ्याकडे माझा व्यवसाय तुम्हाला पहिलं मी इंट्रोडक्शन देतो। राहत नाही या गोष्टीचा अर्थ करून प्रशिक्षण वगैरे मध्ये मग स्कॉलरशिप मला मिळाली, आउट ऑफ इंडिया जायची संधी मिळाली। ऍक्च्युली ज्या गोष्टीसाठी 20-25 लाख रुपये भरतात फी साठी, माझं 3 लाखात जातात। मला ऍक्च्युली मिळालंय खूप मोठी स्कॉलरशिप नॉटिंगहम ट्रेन युनिव्हर्सिटीमध्ये। तिकडे गेल्यानंतर मग विचार केला की थोडंफार आपण या ज्या स्टार्टअप मध्ये आपण इन्व्हेस्ट झालोय तिथनं कुठलं तरी ब्रेक हवा। लॉकडाऊन म्हटलं, बिझनेस चालू झाला, सगळं बिझनेस माझं एक या क्षेत्राला उर्जित अवस्था आणण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न केले आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आमच्या या विनंतीला मान देऊन सुंदर असं एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण त्यांनी डिझाईन केलं। आणि गेली 2 वर्षापासून आपण येवल्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांना दरवर्षी 15,000, पुरुषांना दरवर्षी 10,000 खरेदी करून शासनाच्या योजनेमध्ये मलबारी प्लॅन्ट, तुमचा मल्टी एंड ड्रिलिंग अँड ट्विस्टिंग युनिट असे प्लॅन्ट त्याला शासन 90% अनुदान देते। 1 करोड रुपयाचा प्रोजेक्ट असेल तर 90 लाख तुम्हाला शासन नॉट रिफंडेबल अनुदान देते। तुम्ही त्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार देऊ शकता। असं रेशीम तयार करू शकता, रिलिंग, ट्विस्टिंग आणि डबिंगचे प्लॅन तुम्ही वाढवू शकता। निश्चितपणे या संदर्भात ट्रेनिंग सुद्धा गव्हर्नमेंटच्या आहे। बेंगलोरला सेंट्रल सिल्क कोर्ट या संदर्भात तुम्हाला ईच अँड एव्हरी नॉलेज फ्री ऑफ कॉस्ट। शेतामध्ये मजदुरीची अशी पोस्ट आहे, जेव्हा तुतीची लागवड करतो, आपल्यापैकी कोणी तुतीची लागवड केली जर हात करतात। आपले सगळे उद्योजक, महिला उद्योजक या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाच्या IPSCचे कोऑर्डिनेटर त्रिभुवन सर, ही कार्यशाळा या ठिकाणी यशस्वी करणारे सर्व आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक, त्याचबरोबर विभाग प्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र, खरं म्हणजे